काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। तर या प्रकरणी पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चांगला चोप दिला। तर भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्यासह 40 जणांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप कार्यकर्त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यापूर्वी पोलीस त्यांना मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत। तर एकीकडे काँग्रेसकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करत असल्याचा आरोप केला जातोय। तर भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी आंदोलन काँग्रेसच्या कार्यालयासमोर केलं आणि काँग्रेसकडूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत भाजपवर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राडा झाल्याचं काल दिसून आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? काल आपण बघितलं एकीकडे काँग्रेस आक्रमक झालेली होती अमित शहांनी जे वक्तव्य केलं आंबेडकरांविषयी त्यावरून, तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलेलं होतं। नेमकं काय घडलं होतं आणि आज त्यावरून काय होऊ शकतं? निश्चितच, कारण काल दुपारी आपण पाहतोय की प्रकाश आंबेडकर हे स्वतः आझाद मैदानच्या परिसरात असलेलं जे सेल्फी पॉइंट आहे त्या परिसरामध्ये आंदोलन करताना आपल्याला दुपारी पाहायला मिळाले। मात्र ते आंदोलन संपतानाच आपण पाहतोय की भाजपचे मुंबई मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत भाजपचे तेजिंदर सिंग तिवाना आणि त्यांच्यासोबत असलेले मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे अचानक काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसले आणि त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। मात्र एवढंच नाही तर काँग्रेसची जी नामफलक आहे त्या नामफलकावरती शाई फेक देखील केलं। मात्र हे संपूर्ण प्रकरण घडत असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील पोहोचले। मात्र त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला आणि तिथे आपण पाहतोय की आझाद मैदान पोलीस ठाण्यातले वरिष्ठ अधिकारी असतील किंवा मग पोलीस कर्मचारी असतील हे तिथे दाखल होताच मात्र त्या ठिकाणी लाठीचार्ज केला। भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप त्या ठिकाणी देत असतानाचा व्हिडिओ आपल्या समोर आहे। मात्र हे सगळं घडत असताना आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या इथून मात्र आझाद मैदान पोलीस ठाणं गाठलं आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली। मोठ्या प्रमाणात अमित शहा यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली, कारण ज्या पद्धतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारं वक्तव्य केलं त्यालाच धरत भाजपचा हा संपूर्णतः काँग्रेसकडून आरोप जो आहे तो केला जात आहे। आणि यालाच धरून आपण पाहतोय की भाजपचे युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्णतः काल हा गोंधळ घातला। काँग्रेसच्या कार्यालयावरती मात्र तोडफोडीचा प्रकरण पाहायला मिळाला आणि त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी आपण पाहतोय की भाजपचे युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना आणि इतर 30 ते 40 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। विशेषतः यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी घोषणाबाजी केली पोलीस ठाण्याबाहेर आणि त्या ठिकाणी जो गोंधळ झाला त्याप्रमाणेच आपण पाहतोय की काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे भाजपच्या जेवढ्या कार्यकर्त्यांना आणि तेजिंदर सिंग तिवाना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आज त्यांना किल्ला कोर्टात देखील हजर करण्यात येणार आहे। विविध कलमांखाली त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण अचानकपणे मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसतात। जवळपासच असलेलं जे आझाद मैदान पोलीस ठाणं आहे तिथल्या पोलिसांना देखील याबाबतची माहिती नव्हती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज देखील त्या ठिकाणी झाला। आज सकाळी 11 नंतर या सगळ्यांनाच किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे, पण तत्पूर्वी त्यांना मेडिकलसाठी देखील नेण्यात येणार आहे। मात्र आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वतीनं संपूर्णतः कालच्या या तोडफोडीच्या प्रकरणावरती काँग्रेसच्या कार्यालयावरती तोडफोडीच्या प्रकरणावरती संपूर्णतः तपास जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। फरा निश्चितच मीनाक्षी, एकूणच या ठिकाणी तपास सुरू आहे आणि त्याचबरोबर पोलिसांवर सुद्धा काँग्रेसनं आरोप केला होता त्यांनी चहा पाणी दिलं त्या कार्यकर्त्यांना ज्यांनी तोडफोड केली कार्यालयाची असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आता पुढे आज नेमकं काय होणार आणि जेव्हा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी तोडफोड केली त्यांना कोर्टामध्ये हजर केलं गेल्यानंतर कोर्ट काय निर्णय देणार तेही बघावं लागेल। त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर यावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया आलेली आहे तेही बघूयात। तुम्ही संविधानाच्या माध्यमातून आपले आंदोलन करू शकला असता, पण तुम्ही गैर संविधानिक आंदोलन केलं। तुम्ही दुसऱ्याच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये शिरलात
ऑफिसमध्ये शिरून तुम्ही ऑफिसच्या खुर्च्या तोडण्याचं काम केलं, त्या ठिकाणी असलेल्या लोकांना दुखापत करण्याचं काम केलं, आमच्या एका कार्यकर्त्याला लागलंय, एका महिलेशी तुम्ही चुकीचं वागलात आमच्या मुंबई काँग्रेसमधल्या. ही कसली भूमिका आहे? राज्यामध्ये गृह खातं आहे का? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? राज्यामध्ये आज गृहमंत्री काय करतात? हे प्रश्न आम्हाला या ठिकाणी मांडायला पाहिजे. दुर्दैवाने आज आम्ही बघितला की हा भ्याड हल्ला झाला आणि पोलिसांना याची माहिती नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.